नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, आता मी काल आहे ना आले होती गावावरनं, त्या भाज्या वगैरे संपलेल्या होत्या माझ्या आणि भाजी मग म्हटलं चला आता सकाळी मिस्टर गेले होते ड्युटीला, कारण त्यांची ड्युटी सुरू झाली होती। तर मग म्हटलं भाज्या पण संपलेल्या होत्या, घरातल्या 2-3 भाज्या आणल्या आणि आंबा पण खूप छान आले होते आणि फ्रेश होते। बहुतेक शेतकरी घेऊन आलेले होते, म्हणजे मस्तपैकी अडीचला आंबा होता, हापूस आंबा। तर वेदांतला पण आंबेचे मी गावाला गेली तेव्हा आणले होते, मी ते संपवले त्याने 2-3 दिवसामध्ये। तर त्याला खूप आवडतात, तर मग म्हटलं चल, तो मला बोलला मम्मा आंबे घेऊन ये। म्हटलं ठीक आहे घेऊन येते। पण सकाळी मिस्टर गेले आणि त्यांची टिफिन वगैरे झाली होती, तर त्यांना दिला टिफिन वगैरे आणि मग लगेचच गेले। तोपर्यंत मुलांना पण मी नाश्ता वगैरे दिला आणि मार्केटमध्ये गेले। मेन महत्त्वाचं माझं काम होतं, म्हणजे मला वर्षभराचा मसाला बनवायचा होता, तो राहिला होता माझा करायचा। दरवर्षी तर माझा एप्रिलमध्येच होऊन जातो, पण ह्या वर्षी राहिला लेट। म्हटलं गावाला जाणार आहोत तर गावाला करीन, कारण माझ्या इथे ना वरती टेरेसला आहे ना शेड आहे पत्र्याचं, त्यामुळे जास्त ऊन नसतं, थोडंसंच ऊन भेटतं आणि जास्त वेळ लागतो मग तापायला, म्हणजे जास्त दिवस लागतात मग त्या मिरच्या हे होण्यासाठी, कुरकुरीत होण्यासाठी। तर म्हटलं गावाला करीन, मग ते व्याप वरतीच टेरेसवर जायचं यायचं खूप व्याप असतो, म्हणून म्हटलं गावाला करू म्हटलं निवांत। तर मग नंतर मिस्टरांचं ते कॅन्सल झालं गावाला जायचं ड्युटी असल्यामुळे। मग म्हटलं चला मग आता इथंच बनवून घेऊ म्हटलं। पण आहे आमच्या बाजूला एक टेरेस आहे, त्यांचं फक्त जिन्याचं टेरेस आहे, वरती वाळवण्यासाठी मस्त आहे आणि मग तिथं ओपन आहे, शेड वगैरे नाही आहे। तर म्हटलं तिथंच टाकून घेते, कारण मिस्टर बोलले कारण एप्रिल महिन्यामध्येच मागच्या दरवर्षी करून घेते, पण ह्या वर्षी राहिला होता माझा। तर ते बोलले असं करत तुझा पाऊस सुरू होईल आणि मसाला राहील, पहिले तू आज मार्केटमध्ये जाऊन ये ना मिरच्या घेऊन ये आणि त्या चांगल्या सुकून 2-3 दिवसात लगेचच करून घे। तर म्हटलं ठीक आहे, कारण वर्षभराचा केला की टेन्शन राहत नाही, त्यासाठी ना म्हटलं मग चला आता ना करून घ्यावं, कारण अचानक जर पाऊस सुरू झाला तर आपलं राहूनच जाणार म्हटलं हे नक्की। तर मग लगेचच मग म्हटलं चला आधी कामं ठेवते घरातली आणि थोडेसे मग मार्केटमध्ये ऊन पण होतं खूप, त्यासाठी ना मग मी लवकरच गेले आणि लवकरच मग भाजीपाला आणि मी मिरच्या पण मसाल्याच्या घेऊन आले। तर तोपर्यंत मुलं पण घरामध्ये नाश्ता वगैरे करून बसले होते मला येईपर्यंत आणि वाट बघत होते आंबा येणार आहे। वेदूला सांगितलं तर वेदू बोलला मम्मा लगेच दे, पण कारण 9 वाजताच एवढं गरम होते ना आंबे, तर म्हटलं लगेच खाऊ नको बाळा, ते गरम आहेत तापलेले होते। मग मी त्यांना धुतलं स्वच्छ आणि मग तो बोलला फ्रीजमध्ये ठेव आणि नंतर मला थंड झाले होते 2 आंबे। म्हटलं ठीक आहे, तर मग मी स्वच्छ धुवून घेतले, भाज्या वगैरे पण सगळ्या साफ करून घेतल्या आणि मग म्हटलं मग पटकनच घ्यायला बरे पडतात फ्रीजमध्ये साफ करून ठेवलेले असल्या का मग। तर मग म्हटलं चला आता आहे ना पहिल्या मिरच्या आणल्यात त्यांचे देठ मोडून घ्यावं, कारण आहे ना त्या उन्हात ठेवून तापवल्या का जास्त मग आहे ना हाताची खूप आग होते आणि उन्हामुळे तर जास्तच वाफ लागते तिखट वाफ लागते। म्हणून म्हटलं आता ना झालं आहे आपलं सकाळचं जेवण वगैरे बनवून झाले, नाश्ता झालेला आहे, तर मिरच्या वाळत घालायच्या आधीच आहे ना मग थोड्याशा जड जात होत्या मोडायला, कारण ते थोड्याशा ओलचट असतात ना, त्यामुळे तापल्या की पटकन मोडतात। पण म्हटलं नको, ते तापल्यावर आग खूप होते हाताची आणि त्याची वाफ पण आपल्या लागते चेहऱ्याला, तिथं मोडेपर्यंत भरपूर वेळ लागतो तापल्यावर। मग आधीच मोडून घेतल्या आणि लगेचच मग मी टेरेसवर गेले, तिथं ठेवल्या उन्हामध्ये टाकल्या। म्हटलं हे ना 2 दिवसाचं ऊन चांगलं मिळालं की मस्त कुरकुरीत 2 दिवसातच लगेच मसाल्यासाठी तयार होऊन जाईल, त्यासाठी मग मी गेले होते वरती टेरेसवर। आणि ऊन तर भयंकर होतं ना, असं वाटत होतं बापरे काय हा, पण हे होईल की नाही म्हटलं एवढं एकाच दिवसात होऊन जाईल, पण तसं काही झालं नाही बरं का। 3 दिवस लागले मला ह्या मसाल्यासाठी, कारण ऊन आहे ना टेरेसवरती अगदीच हे 5व्या माळ्यावर होतं, तिथं खूप हवा येत होती दुपारनंतर, तर 1 वाजेपासून तर 4पर्यंत खूप हवा लागते। पण मी आता लेट झालं होतं, मला 11 वाजले होते हे ते टाकायला, सकाळी नसते हवा पण दुपारनंतर खूप हवा सुटते आणि तिथं मग मिरच्यांना ना 3 दिवस लागले तिथे, कारण ना बेडगी मिरची ना ही जाड असते, त्याच्यामुळे ना वेळ लागतो तिला तापायला। तशी संकेश्वरी आणि लवंगी मिरची ना लगेचच तापून मस्त कुरकुरीत मसाल्यासाठी रेडी होते, पण ही मी बेडगी मिरची आणली होती, कलरसाठी छान आहे, वर्षभर चांगला कलर येतो, भाजीला पण छान कलर येतो यामुळे, त्यासाठी मग मी बेडगीच आणली होती। कारण मागच्या वर्षीचा माझा 1 ते 1.5 किलो मसाला शिल्लक आहे, तर मग म्हटलं आता ना त्या बाकीच्या दुसऱ्या कोणी आणायच्या नाही तिखट मिरच्या, हाच मसाला बनवूया। म्हटलं ठीक आहे चला, बेडगीच आणली, पण ही जाड असते त्याची साल आणि मिरची पण मोठी असते, त्यामुळे वेळ लागेल। तर मग मी पटकन ते टाकून आले, काही घरातली कामं राहिलेली होती, मग म्हटलं नाश्त्याची भांडी वगैरे
भाज्या साफ करून दिल्या, तो कचरा वगैरे टाकून दिला आणि लगेचच मग मी भांडे वगैरे घासून घ्यायला घेतले. कारण आता मुलांचं खाऊन ते जरा वेळ खेळायला गेले होते खाली, पार्किंगमध्ये खेळतात. सावलीच आहे तिथं, त्यांना काही उन्हात खेळायचा प्रश्न येत नाही आणि याच्या खाली पार्किंगमध्ये ना खेळतात मस्तपैकी. ते उन्हाचं तिथं काही ऊन वगैरे लागत नाही. तर मग त्यांना सांगितलं, मग जाल का तुम्ही वरती? म्हणजे एवढं उंच आम्ही मिरची पुन्हा थोडेसे हात फिरून आल्या की मग पटकन तापतील म्हटलं. तर म्हटलं हो मम्मा, पण मला पण एवढं जायचं कंटाळाच आलेला. म्हटलं राहू द्या, 2 दिवस तापवायचे आहे ना, बघू म्हटलं. मग टाकून आले. मग घरातली सगळी भांडी वगैरे आवरून घेतली, कारण 2 दिवस माझा वेदूच होता घरी आणि त्याचे पप्पा. तर त्यांनी खूप सारा राडा करून ठेवला होता घरामध्ये. भांडे वगैरे धुतले बरं का, पण ते पार्सल वगैरे आणायचे ना, ते बॅगी वगैरे तशाच ठेवलेल्या. मग सगळे आल्याबरोबर मग सगळं घर साफ केलं आणि हे केले, भांडे वगैरे घासून ठेवले होते त्यांनी खाल्लेले वगैरे. तर म्हटलं चला आता आवरून घ्यावा, आता मिरच्यांचं आटोपलेलंच होतं. तर मग माझे भांडे पण मस्त क्लीन झाले होते आणि ओटा पण साफ करून ठेवला होता. त्यांनी दोघांनी ओटा वगैरे साफ करून ठेवलं होतं व भांडे साफ केले की ओटा पण साफ करून ठेवत होते. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय. आणि हो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय.